छत्रपती संभाजीनगरमध्ये एका खळबळजनक घटनेच्या उलगड्यानं संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय। जवळच्या मित्रांनीच मित्राचा घात केला। दृश्यम या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाच्या कथानकाची पुनरावृत्ती वाटावी अशी ही घटना। का केला मित्रांनीच मित्राचा घात, कसा झाला याचा उलगडा, पाहूयात याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। संभाजीनगरात दृश्यम, खतरों के खिलाडीच खुनी, स्पेलिंग चुकलं, बिंग फुटलं। संभाजीनगरच्या गेवराई तांडा परिसरात हे खोदकाम सुरू आहे। एका निवृत्त प्राध्यापकाचा पुरलेला मृतदेह पोलिसांना ताब्यात घ्यायचा आहे। प्राध्यापकाची निर्गुण हत्या करून मृतदेह या ठिकाणी गुपचूप पुरण्यात आलाय। दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर त्यांच्याच अगदी जिगरी दोस्तांनी त्यांचा घात केलाय। राजा लोंढेकडे जर त्यांचं स्वतःकडे वेपन होतं, ते वेपन आरोपींनी काढून घेतलं आणि त्या वेपननी त्यांच्या डोक्यामध्ये गोळी घालून त्यांनी त्यांचा खून केला। दौलताबाद ते शहरामध्ये येत असताना रस्त्यात आणि डेड बॉडी गाडीमध्ये ठेवली त्यांची। त्याचबरोबर ती शहरात विविध ठिकाणी गाडी घेऊन मोबाईल स्विच ऑफ करून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यासारखं त्यांनी बनाव निर्माण केला। JCP वाल्याच्या मदत घेऊन आम्हाला गुप्तधन मिळतंय, आपल्याला मिळेल ह्या हेतूने त्यांनी एका ठिकाणी 2 खड्डे देखील काढून घेतले होते, जेणेकरून खून केल्यानंतर त्यांची डेड बॉडी त्या ठिकाणी पुरण्यात येईल। मैत्री कितीही जिगरी असो, अगदी एकमेकांसाठी जीव देण्याची तयारी असणारी असो, पैसा किंवा संपत्तीमध्ये आली की या मैत्रीला नजर लागतेच, त्यामुळेच अनर्थ घडतो। असंच काहीसं निवृत्त प्राध्यापक राजाराम लोंढेंच्या बाबतीत घडलंय। राजाराम लोंढे आणि आरोपी विशाल राठोड, आकाश पवार हे चांगले मित्र होते। खतरों के खिलाडी या शोच्या निर्मितीसाठी लोंढेंकडून दोघांनी कर्ज घेतलं होतं। घेतलेलं कर्ज फेडण्यास दोघेही असमर्थ होते। त्यावरून तिघांमध्ये वारंवार खटके उडत होते। लोंढेंकडून वारंवार होणाऱ्या अपमानामुळे त्यांच्या हत्येचा कट तडीस नेला। अनेक दिवस संपर्क न झाल्याने लोंढेंच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली। हत्येनंतर सगळ्यांच्या डोळ्यात धुळफेक करत ही हत्या पचवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला। त्यांनी मृतदेह शहराच्या विविध भागांमध्ये फिरवला। त्यावेळी लोकेशन ट्रॅक होऊ नये यासाठी त्यांचा मोबाईल त्यांनी बंद केला। मृतदेह दफन केल्यानंतर तो मोबाईल घेऊन ते पुण्याला पळाले। तिथे मोबाईल ऑन करून त्यांनी एक वेगळंच स्टेटस ठेवलं। तिथेच शंकेला जागा मिळाली आणि गुन्हेगार पकडला गेला। जे मयत आहे त्यांचा मोबाईल जो आहे हे आरोपी पुण्याला घेऊन गेलेले होते आणि तिथं त्यांनी लक्ष्मी रोडला तो मोबाईल त्यांनी स्विच ऑन केलेला होता आणि ते व्हॉट्सअपवरती त्यांनी स्टेटस ठेवलं होतं की मला संपर्क साधू नका आणि मी 20-25 दिवस बाहेर आहे। परंतु ते जे स्टेटस करतं व्हॉट्सअपचं जे इंग्लिश होतं लँग्वेज, ते अतिशय म्हणजे चुकीची लँग्वेज होती। कारण की हे मयत जे आहेत राजाभाऊ लोंढे हे IIT शिकलेले होते आणि अशा उच्च शिक्षित असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारे इंग्लिश असणं हे अपेक्षित नव्हतं। तर त्याच ठिकाणी आम्हाला शंका निर्माण झालेली होती। मैत्रीतून झालेला व्यवहार आणि त्यानंतर लागलेल्या तगाद्याचा हा अत्यंत धक्कादायक शेवट झालाय। या तिघा मित्रांनी दौलताबादेत केलेली ती पार्टी शेवटची ठरली नव्हे तर ती पार्टीच कटाचा एक भाग होती। संभाजीनगरहून सचिन जिरे आणि रशीद इनामदार, पुढारी न्यूज।